नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक सरकारच्या वतीने सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा भाजपाच्या वतीने आंदोलन करून तीव्र विरोध केला आहे. आज सोमवारी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात निदर्शने करून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पोस्टरचे दहन करून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिल्याप्रमाणे धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारलं जात नाही असे करणारे आपल्या भारत देशाच्या संविधान शिल्पकाराच्या इच्छेविरुद्ध जात असून हे आरक्षण त्वरित थांबवावे असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. हनी ट्रॅप प्रकरणात तक्रार दाखल न करता मी काय करू, एफआयआर नोंदवले नाही तर चौकशी सुरू करणं शक्य नाही असे गृहमंत्री परमेश्वर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले, एका केंद्रीय नेत्यांसह जवळपास 48 नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत असा दावा सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी केलाय. त्यामुळे राज्यभरात चर्चेला उधाण आलं असून या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे तपासाला गती येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला बाल कल्याण विभाग आणि ज्येष्ठ नागरिक खात्यातर्फे 3000 गर्भवती महिलांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आज बेळगावात आयोजित करण्यात आला होता. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. गर्भवती महिलांच्या हातात चुडा भरून त्यांना आहेर करण्यात आला. तसेच खास यावेळी पुरणपोळी जेवणाचा बेत आखण्यात आला होता. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित गर्भवती महिलांच्या समवेत भोजन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वसहाय्य महिला गटांना उत्तेजन देण्यासाठी म्हणून बेळगाव, हावेरी, विजापूर, बागलकोट, कारवार, गदग आणि धारवाड या 7 जिल्ह्यातील महिला स्वसहाय्य गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन सीपीएड मैदानावर भरवण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या व्हीलचेअर, घड्याळ आणि लॅपटॉप वितरित करण्यात आले. बसवनकुर्ची ग्रामदैवत श्री बसवण्णा व श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त आज सोमवार सकाळी मंदिरात सकाळी अभिषेक व विधिवत कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी गुलालाची उधळण करत हर हर महादेवच्या जयघोषात आंबिलगाडे मिरवणूक होणार आहे. मंगळवारी सकाळी अभिषेक, पूजा होऊन सायंकाळी मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी, गुरुवारी खळ्यांच्या कुस्त्या होणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे मंदिरातर्फे कळवण्यात आलं आहे. सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणात दक्षिण कन्नड येथील पोलिसांना मोठं यश मिळालंय. बेळगावात 2 सायबर ठगांना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून पोलिसांनी मोबाईल फोन, बनावट सिम कार्ड जप्त केलं आहे. आरोपींनी सर्वसामान्य जनतेला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे काम केले जात होते. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरू येथे घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी बेळगावमध्ये आरोपी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करावा अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मझहर खानापुरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, रफिक वारिमणी, अप्पय्या कोडोळी यांनी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची शनिवार दिनांक 22 रोजी बेळगाव येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी निवेदनाचा स्वीकार करून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दिव्यांग महिलेचे जीवन सुखकर व्हावे या उदात्त हेतूने बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील अपंग महिलेला डिव्हाइन हेल्पिंग हँड्सच्या पुढाकाराने गृहोपयोगी साहित्य व 3 चाकी सायकल भेट म्हणून देण्यात आली. बेळगुंदी येथील त्या अपंग महिलेचे नाव मल्लवा भंडारी असे असून त्यांना सदर 3 चाकी सायकल भेट म्हणून देण्यात आली. या सायकलीचे पूजन आज सोमवारी करण्यात आले. या सायकलीमुळे त्यांना आता सहजरित्या फिरता येणे सोपे होणार असून नित्याची छोटी मोठी कामे करताना मदत होणार आहे.
डिव्हाइन हेल्पिंग हँड्सच्या या मदतीचे त्यांनी आभार मानून सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले. मंगसुळीसह परिसरातील आंबा पीक प्रतिकूल हवामानामुळे धोक्यात आलं आहे. त्यामुळे उत्पादकातून चिंता व्यक्त होत आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या बांधावर आंब्याची झाडे आहेत. ई आस्थी अंतर्गत ए व बी खाता नोंदणीसाठीचे अर्ज आज सोमवारपासून संबंधित प्रभागातच स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शहरात 13 ठिकाणी अर्ज भरणा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी प्रत्येकी एक कॉम्प्युटर, प्रिंटर व 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ई आस्थीचे अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिकेत जाण्याची गरज नसून आपल्या प्रभागात सुरू असलेल्या केंद्रातून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव चोरला राज्य महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चोरला कर्नाटक हद्दीपासून ते रणकुंडये क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण अंतर्गत या रस्त्याच्या पुनर्डांबरीकरण तसेच कुसमळी नजीक मलप्रभा नदीवर नवीन पूल बांधकामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. मंगसूळ येथे वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री चालक अडचणीत आले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. परिसरातील अनेक चालकांकडे सुमारे 200हून अधिक कोंबड्या आहेत. अशा परिस्थितीत वाढणारा उष्मा कोंबड्यांना जिवंत ठेवताना धोक्याचा ठरत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.